हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी एक गुड न्यूज मी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे SGBAU युनिव्हर्सिटीने PhD एंट्रन्स टेस्ट 2026 म्हणजेच पेट 2026चं नोटिफिकेशन जे आहे ते त्यांनी ऑफिशियली वेबसाईटवरती पब्लिश केलेलं आहे. सो तेच नोटिफिकेशन आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघायचं आहे. डिटेल्स की अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे, त्याची लास्ट डेट काय असेल, त्याचबरोबर फीस काय असेल, कुठे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता, एलिजिबिलिटी काय आहे, सिलेबस काय आहे, संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला युजफुल ठरेल. सो मी तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवरती नेते की कुठे तुम्हाला हे नोटिफिकेशन बघता येणार आहे. सो दिस इज देअर वेबसाईट. ठीक आहे, मी ऑलरेडी चेक केलं होतं म्हणून ही वेबसाईट आहे. तर याच्यामध्ये न्यूज अँड अनाउन्समेंटमध्ये गेल्यावर ते हे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला दिसतंय. त्या नोटिफिकेशनवर क्लिक केल्यावर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. ती म्हणजे PhD एंट्रन्स टेस्ट, ज्याला आपण पेट 2026 म्हणून वाट बघत होतो, ते फायनली आलेलं आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये आचार्य पदवी प्रवेश परीक्षाला प्रवेशित होणाऱ्या इच्छुक परीक्षार्थीची परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने इथे वेबसाईटची लिंक त्यांनी दिलेली आहे. हे लिंक क्लिकेबल आहे. डायरेक्ट तुम्ही त्या वेबसाईटवरती जाता. याच संकेतस्थळावर न्यूज अँड अनाउन्समेंट व PhD सेल येथे दिनांक 13/8/2026 ते 3/9/2026 पर्यंत भरावायचे आहेत. म्हणजे हे एक्झामचं अर्ज भरण्याची तारीख त्यांनी इथे फायनली डिक्लेअर केलेली आहे की 13 ऑगस्ट 2026 ते 3 सप्टेंबर 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात. आज आहे 11 तारीख. उद्याचा दिवस मध्ये गेला की परवापासून तुम्ही हे फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. ठीक आहे. सो सगळ्यांनी ह्या डेट्स लक्षात ठेवून आपला फॉर्म भरायचा आहे. जे स्टुडंट्स खरंच या एक्झामची वाट बघत होते आणि त्यांना या एक्झामचं चीज करायचं आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. सो ही जी एक्झाम आहे त्यांनी आणखीन एक इन्फॉर्मेशन अशी दिलेली आहे की आचार्य पदवी प्रवेश परीक्षा ही जी युनिव्हर्सिटीशी म्हणजे SGBAU युनिव्हर्सिटीशी संलग्नित असलेल्या 5 जिल्ह्यातील निवडक केंद्रावरती, म्हणजे त्यांनी जे सेंटर्स दिलेले आहेत एक्झामचे, ते 5 जिल्ह्यांमध्ये ही एक्झाम होईल आणि ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे. हे सुद्धा इथे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे, मेन्शन इथे केलेलं आहे. देन त्यांनी इथे ओपन कॅटेगरीसाठी फीस 1200 असेल आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ही फीस असणार आहे ₹700. हे सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे. म्हणजे फीस, एक्झाम कशी होणार आहे, मोड ऑफ एक्झाम, त्याच्यानंतर सेंटर्स कुठले कुठले असतील आणि डेट्स, ह्या 4 ते 5 इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट ह्या एक्झामबद्दल त्यांनी दिलेल्या आहेत, ज्या सध्या पुरत्या आपल्याला आवश्यक होतं. ठीक आहे. सो म्हणजे तेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये कळाल्यात. सो या एक्झामसाठी खरंच स्टुडंट्स खूप मनापासून प्रयत्न करतायत आणि त्यांना ही एक्झाम क्रॅक करायचीच आहे कोणत्याही हालतीत. त्यांना आम्ही हेल्प करू शकतो. कसं? तर आम्ही तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलो आहोत एक रिसर्च मेथॉलॉजी फुल कोर्स. कारण याच्यामध्ये बघा सिलेबस कसा असणार आहे किंवा पॅटर्न कसा असणार आहे या एक्झामचा पेटचा. तर 100 मार्कांसाठी एक्झाम असेल, ज्याच्यामध्ये 50% मार्क्स किंवा 50% पेपर हा रिसर्च मेथॉलॉजीवरती असणार आहे आणि सेकंड पार्ट किंवा 50% पार्ट हा तुमच्या सिलेबसशी रिलेटेड असणार आहे. सो रिसर्च मेथॉलॉजी हा कोर्स जो आहे तो तुम्हाला गॅरंटेड सिलेक्शन देऊ शकतो. कारण जर तुम्ही 50% मार्क्सचा अभ्यास फुल गॅरंटीड जर प्रिपरेशन केलं, तर सेकंड पार्टमध्ये तुम्ही थोडेफार जरी मार्क घेतले, कारण तो तुमचा सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही थोडेफार क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. सो इकडचे रिसर्च मेथॉलॉजीचे आणि ते क्वेश्चन्स असे मिळून तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकता 100%. ठीक आहे. तसा मागच्या वर्षी रिझल्ट याचा आलेला आहे. या रिसर्च मेथॉलॉजी कोर्स थ्रू तुम्ही पुढे या एक्झामला अपियर झालेला स्टुडंट्सनी रिझल्ट दिलेला आहे. ठीक आहे. सो या फुल कोर्समध्ये आम्ही संपूर्ण अभ्यास करून मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यास करून नोट्स, लेक्चर्स, डेली लाईव्ह लेक्चर्स अँड MCQ PDF हे सगळं तुम्हाला मिळेल. हा पूर्ण पॅकेज तुम्हाला मिळेल. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की इकडे दिलेल्या WhatsApp नंबरवरती मेसेज करून लगेचच कोर्सला जॉईन व्हायचं आहे. कोर्सची फीस अगदी मिनिमल आहे 899, जो तुम्हाला तुमच्या लाईफचा मार्ग मोकळा करून देऊ शकतो. ठीक आहे. सो न्यू बॅच जी आहे 13 ऑगस्टपासून सुरू होते, कारण 13 ऑगस्टपासूनच आपण काय करत आहोत, फॉर्मसुद्धा फिलअप करत आहोत. तर त्या दृष्टीने न्यू बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे, तर तुम्ही तिकडे जॉईन करू शकता. लेट्स गो अगेन टू द वेबसाईट की काय आणखी इन्फॉर्मेशन आहे. याच्यामध्ये त्यांनी 2-3 गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आपल्याला, की एक्झाम डेट काय असेल. द डेट ऑफ PhD एंट्रन्स टेस्ट पेट विल बी डिक्लेअर्ड बिफोर 1 मंथ ऑफ द एक्झामिनेशन. म्हणजे जर ऑक्टोबरमध्ये एक्झाम होणार असेल तर 3 तारखेच्या म्हणजे ही एक्झाम ऑक्टोबरमध्ये होणार आहे, हे तर कन्फर्म आहे.
ठीक आहे. आता ते फर्स्ट वीकमध्ये होईल का लास्ट वीकमध्ये माहीत नाही. कारण एक्झामची डेट जी आहे 1 महिना अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे. तर या बिटवीन जर त्यांनी डेट दिली, तर कदाचित सप्टेंबरमध्ये एक्झाम होऊ शकते. पण आपण असं कन्सिडर करूया की लास्ट फॉर्म फिलिंग डेट जी आहे ती 3 सप्टेंबर आहे. सो 3 सप्टेंबर नंतर ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा मिड ऑक्टोबरमध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. सो आपल्याकडे 1 महिना तरी आहे एक्झाम डेट आल्यापासून प्रिपेअर करण्यासाठी. सो आपण त्याचं सोनं म्हणतात ना, संधीचं सोनं करणं, ते इथे करू शकतो प्रिपरेशन करून. ठीक आहे. त्याचबरोबर आणखीन एक इन्फॉर्मेशन त्यांनी अशी दिली, की हॉल तिकीट कधी अवेलेबल होईल? हॉल तिकीट एक्झाम डेच्या 7 डेज बिफोर तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये अवेलेबल होईल. आता आणखीन एक गोष्ट इथे लक्षात ठेवायचं आहे, लॉग इन क्रेडेन्शियल्स जे आहेत, म्हणजे तुमचा मेल आयडी असेल, मोबाईल नंबर असेल, हे पुन्हा पुन्हा चेंज करता येत नाहीत. ते तुम्हाला शेवटपर्यंत तसेच ठेवावे लागतात. सो त्याच्यावरतीही तुम्हाला भर द्यायचा आहे. ते कधीही विसरायचं नाहीये. ते नोट डाउन करा. तुमच्या मेल आयडी जे आहे ते ॲक्टिव्ह ठेवा. मोबाईल नंबर जो ते तुम्ही सबमिट करताय तो ॲक्टिव्ह ठेवा. तर तुम्हाला सगळे अपडेट्स जे आहेत ते व्यवस्थित येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक इन्फॉर्मेशन नोट त्यांनी अशी दिली आहे, की जी काही इन्फॉर्मेशन आहे पेटबद्दल, ते तुम्ही सिलेबस असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील, ते तुम्ही काय करायचं एका वेबसाईटवरती जाऊन चेक करायचं आहे. इथे त्यांनी लिंक दिलेली आहे. या लिंकला क्लिक केल्यावरती आपण या वेबसाईटवरती येतो. इथे जंप होतो डायरेक्ट. ही आहे पेट 2026 ॲप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टीम. सो याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, ॲप्लिकेशन फी आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ह्या सगळ्या गोष्टी इथे भेटतात. सो जे काही आपण याच्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये बघितलं, तेच इथे इन्फॉर्मेशन त्यांनी दिली आहे. फीज दिली आहे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स याच्यामध्ये मेन्शन केलेत. याला जर तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल, तर शॉर्टकट असा आहे, की इथे तुम्ही ट्रान्सलेट ऑप्शन बघू शकता. मराठीमध्ये ट्रान्सलेट करू शकता. ठीक आहे. आय होप इट्स ट्रान्सलेटेड. येस. सो याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही मराठीमध्ये बघा. तर इथे नवीन अर्जदारांनी कृपया नोंदणी बटनाद्वारे स्वतःची नोंदणी करावी. इथे बटन अजून अवेलेबल झालेलं नाही आहे. ते बटन अवेलेबल होईल 13 तारखेपासून, म्हणजे परवापासून. ठीक आहे. आणि जे पेट 2026 साठी आधीच नोंदणी केलेले वापरकर्ते आहेत, त्यांनी त्यांच्या लॉग इन आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला त्यांनी सांगितलं की निर्देश म्हणजे ऑर्डिनन्स 27/2026 आणि असाधारण निर्देश 30/2026 असे 2 इन्फॉर्मेशन ते असतात ऑर्डिनन्स. त्याच्यामध्ये इथे मेन्शन केलेलं आहे बघा. महत्त्वाच्या माहितीमध्ये दिलेलं आहे. डायरेक्शनमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. सो हे डायरेक्शन पण आपण बघणार आहोत. सो या डायरेक्शनमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. ते मी सांगणारच आहे. पण याआधी तुम्हाला रिक्वायरमेंट डॉक्युमेंट काय-काय लागणार आहेत? एक मास्टर्स डिग्रीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल तर. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि जर तुम्ही म्हणजे काय म्हणतात आपण एबल्ड डिफरंटली एबल कॅन्डिडेटसाठी तुम्हाला सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहेत, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर फॉर्म भरताना फोटो, सिग्नेचर तुमची 50 केबीच्या आतमध्ये त्याचे फोटो, ठीक आहे, PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे. ठीक आहे. म्हणजे PDF फॉर्मॅटमध्ये मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट वगैरे, फोटो आणि सिग्नेचर JPG फॉर्मॅटमध्ये, इमेज फॉर्मॅटमध्ये असेल तरी चालणार आहे. त्यानंतर येस, ॲप्लिकेशन एडिट एडिट करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन येणार नाही आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन जी आहे ती व्यवस्थित फिल करायची आहे. 5 पैकी 3 ऑप्शन्स तुम्ही सेंटर म्हणून निवडू शकता आणि त्याचं अलोकेशन जे आहे ते युनिव्हर्सिटीवरती डिपेंड आहे, की कुठलं लोकेशन तुम्हाला सेंटर म्हणून मिळालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर्मची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवायची. एकदा फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही हवं असेल तर ही इन्फॉर्मेशन तुम्ही लॉग इन किंवा तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती जाऊन हे चेक करू शकता इथे. मराठी कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलंय. तर मराठीमध्ये बघून तुम्ही करू शकता. ठीक आहे. बाकी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथे क्लिअर केलेली आहे. आणखीन आता ऑर्डिनन्समध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी इथे पार्ट 1, पार्ट 2 म्हणजे 27 आणि 30 2 ऑर्डिनन्स त्यांनी दिलेत. ठीक आहे. तर हे 30 वाला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहे. वेळ मिळाला की याच्यामधून तुम्ही गो थ्रू करा. पण आपल्याला जो बघायचा आहे तो सिलॅबस. ठीक आहे. ओके. वेअर इज द सिलॅबस? ओके. काही गोष्टी त्यांनी हायलाइट केलेल्या आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला कॉमनली डाऊट असतात. ते म्हणजे आपण एकापेक्षा जास्त सब्जेक्टमध्ये पेटला अप्लाय करू शकतो का? सो इथे द कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर पेट ओन्ली इन वन सब्जेक्ट आणि तो सब्जेक्ट तुम्ही मास्टर्स झालेल्या त्याच सब्जेक्टसाठी तुम्ही काय करू शकता इथे अप्लाय करू शकता. म्हणजे हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे, हायलाइट केलेलं आहे. तर याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, की हे जे एक्झाम असणार आहे
ती 100 मार्काची असणार आहे. एकच पेपर असणार आहे. 2 सेक्शन, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए पूर्णपणे रिसर्च मेथॉलॉजीचा असणार आहे. 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे 50 मार्क्ससाठी 50 क्वेश्चन्स असणार आहेत. आणि काय काय सिलेबस असणार आहे तो इथे पूर्णपणे मेन्शन केलेला आहे. हा सिलेबस आपण कोर्समध्ये डिस्कस करून त्याचे थिअरी शिकून परत MCQ प्रॅक्टिस पण करतो. सो तोच पार्ट इथे मेन्शन केलेला आहे सेक्शन ए. ठीक आहे. सेक्शन बी म्हणजे तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक आहे. त्याच्यात काय काय प्रिपरेशन करायचं आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. There shall be a single paper for both section A and section B. Question 1 to 50 belong to section A. Section B will belong to 51 to 100. ठीक आहे. अशा पद्धतीने इथे केलेलं आहे. देन तुमची कॅटेगरी म्हणजे स्कोर जो आहे 50% मार्क्स इन इच सेक्शन सेपरेटली फॉर पासिंग. म्हणजे 25-25 क्वेश्चन दोन्हीमध्ये क्लिअर तुम्हाला असलं पाहिजे. जर 50 मार्क्स इकडे मिळाले सेक्शन ए मध्ये आणि 50 मार्क्स तुम्हाला 50 मार्क्स म्हणजे 50 दुसऱ्या सेक्शनमध्ये फुल 100 मार्क्सचं नाही मिळू शकत आपण. म्हणजे मिळवू शकतो जर ठरवलं तर तेवढं प्रिपरेशन केलं तर. पण 25 इकडे आणि इकडे 25 पाहिजे तुम्हाला. पण जर 50 इकडे आणि तुम्ही 25 तिकडे मार्क्स घेतले तर एकदम हायर लेवलने तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय होतात. ठीक आहे. सो चान्सेस आपले वाढतात. आता ही एक्झाम जी आहे ती 120 मिनिटांची आहे. म्हणजे 2 तासांसाठी 100 मार्कांना ही एक्झाम असणार आहे. ती तुम्ही इथे प्रिपेअर करू शकता. 2 तास तिने फसतात ही एक्झाम म्हणजे पूर्ण कंप्लीट करायला. ठीक आहे. ओके. आणखीन काय इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये ऑनलाईन असणार आहे. सेंटर्स कमिटी म्हणजे युनिव्हर्सिटीने दिलेले आहेत. ओके. टोटल 50 क्वेश्चन्स तर आपल्याला हे करायचे आहेत, क्लिअर करायचे आहेत, राईट? ए आणि बी सेक्शन मधले मिळून कॉमन पासिंग असं म्हणू शकतो आपण. ओके. सो आय होप तुम्हाला मी सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केली आहे. आणखीन काही तुमचे डाउट्स असतील तर नक्कीच या पार्टमध्ये किंवा या डायरेक्शनमध्ये तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होतील. तुम्हाला आणखीन काही क्वेश्चन पडलेच असतील किंवा असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. मी तुम्हाला तिथे त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. आत्तापुरतं सध्यापुरतं मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कुठे जाऊन अप्लाय करायचं याबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे मी. इकडे अवेलेबल होईल तुमच्यासाठी बटन अप्लायसाठी परवापासून. ठीक आहे. ओके. सो आय होप तुमचे सगळे क्वेश्चनचे आन्सर मी इथे दिले. सो व्हिडिओचा शेवट करण्या अगोदर आणखीन एक गोष्ट मी तुमच्यासाठी अशी घेऊन आली आहे, ते म्हणजे आम्ही कंप्लीट रिसर्च मेथॉलॉजी PhD एंट्रन्स टेस्टसाठी खास MCQ बुक किंवा MCQ क्वेश्चन्स बँक घेऊन आलो आहोत, जे अवेलेबल आहे Amazonवरती मिनिमल प्राईसमध्ये. पण तुमच्या लाईफच्या म्हणजे जो तुमचा डिसिजन आहे पेट एक्झाम क्रॅक करून आपल्याला PhDसाठी एंटर व्हायचं आहे, तर त्यामध्ये हा तुम्हाला खूप मोलाचा वाटा देऊ शकतो. टॉपिक वाईज नोट्स 30+ MCQ प्रॅक्टिस पेपर्स आहेत, प्रिव्हियस इयर पेपर्स पण आहेत, टॉपिक वाईज MCQज आहेत, जो तुम्हाला 100% या एक्झाममध्ये क्वालिफाय होण्यासाठी मदत करू शकतो. या बुकची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केली आहे. सो तिकडे जाऊन ही बुक तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ अँड ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन्स. हॅव अ गुड डे.